नमस्कार मित्रांनो, लपंडावचा आजचा म्हणजे 25 डिसेंबरचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त आहे. आपण म्हणू शकतो की मालिका आता फायनली आपल्या मेन ट्रॅकवर आली आहे आणि गौतमला मनस्विनीच्या खोलीमध्ये आणखी एक पुरावा सापडलाय आणि तो आता ठरवतो की सगळ्यांसमोर मनस्विनीचे निळे डोळे आणायचे आणि तो तसं करतो सुद्धा. त्याचबरोबर आता सगळेजण सखीला ज्या चाळीतल्या बाया असतात त्या आतीला सोडून जायला सांगतात चाळ. पण बघत राहा प्रेक्षकांनो, यामध्ये एक ट्विस्ट आहे. मीनाक्षी स्वतः समोर येऊन आता हे कबूल करणार आहे सगळ्या चाळकऱ्यांसमोर की जे लहान मुलांना विष बाधा झाली होती त्यामध्ये मीनाक्षीचा हात होता. आता मीनाक्षी असं का करते जाणून घेण्यासाठी बघूया आजचा भाग. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय की गौतम मनस्विनीच्या खोलीच्या बाहेर असतो आणि तो मनात विचार करू लागतो की मनस्विनीच्या म्हणजे हिच्या विरोधात काहीतरी पुरावा नक्की सापडलाच पाहिजे. तर गौतम आता मनस्विनीच्या खोलीच्या बाहेरच तिला लपून बघत असतो. तितक्यात काय होतं, आता मनस्विनी सकाळी फ्रेश होण्यासाठी आंघोळ करण्यासाठी आपल्या बाथरूममध्ये जाते. तर चान्स बघत आता गौतम आतमध्ये येतो आणि बघत राहा प्रेक्षकांना, खूप मोठी गोष्ट आता गौतम समोर येते. तर गौतम आता पहिले सगळीकडे शोधू लागतो तर त्याला तिथे काहीच असं दिसत नाही. जे त्यांनी आधी बघितलं असतं तेच दिसतं. पण तिथे ठेवलेल्या आता मनस्विनीच्या या गॉगलमध्ये असं काहीतरी असतं की त्या गॉगल लावल्यानेच आपल्याला एक सत्य दिसतं आणि मनस्विनीचं एक रहस्य दिसतं. तर काय होतं, गौतमचं लक्ष जातं आता मनस्विनीच्या गॉगलकडे. तर इथे गौतम थोडा शोधाशोध करतो आणि त्याला काही दिसत नाही. तर गौतम म्हणतो, काय काहीच कसं सापडत नाही आहे सरकार म्हणे. असं म्हणता म्हणता गौतमचं लक्ष आता या मनस्विनीच्या गॉगलवर पडतं आणि हा काय करतो गौतम, आता तो गॉगल आपल्या हाती घेतो तोडण्यासाठी आणि गौतम तो गॉगल तोडायला जाणार तितक्यात त्या गॉगलमधून त्याला आरशावर काहीतरी चमकताना दिसतं आणि बघत राहा प्रेक्षकांनो, त्या गॉगलमधूनच ते जे असतं फिंगरप्रिंट काचेवरचं म्हणजे मेनली या मनस्विनीच्या आरशावरचं ते दिसत असतं. बिना त्या गॉगल्स लावल्याने असं कोणाला जाणवत सुद्धा नाही. सगळ्यांना असं वाटणार की हा नॉर्मलच आरसा आहे. तर मनस्विनीने तिच्या खोलीत अशी सिस्टीम बनवून ठेवली असते की जो कोणी हा गॉगल लावेल त्यालाच फक्त त्या आरशावरचं फिंगरप्रिंट दिसेल. तर गौतम तर इथे आता मनस्विनीचा गॉगल तोडायला जाणार असतो, पण जसाच तो तोडणार तसं त्याला त्या गॉगलमधून आता या मनस्विनीच्या आरशावरचं फिंगरप्रिंट दिसतं. म्हणजे सेन्सर म्हणू शकतो आपण त्याला, तर सेन्सर दिसतं त्याला. आणि हे बघून आता गौतमच्या पायाखालची जमीन सरकते आणि गौतम आता विचार करू लागतो आणि स्वतःशीच तो हळू आवाजात बोलतो तिथे की असं काय याच्यात की हे फक्त गॉगल लावल्यावरच दिसते. आणि त्यानंतर गौतम काय करतो, आपलं बोट घेऊन त्या सेन्सरवर लावतो. तर अचानक काय होतं प्रेक्षकांनो, खाली मनस्विनीचा जो डब्बा असतो ठेवलेला तो आपोआप उघडतो आणि गौतम हे बघून आता थक्क होऊन जातो आणि त्या बॉक्सकडे बघून आता गौतम म्हणतो, म्हणजे या सरकारचा संबंध या बॉक्ससोबत आहे. आणि लगेच आता गौतम तो बॉक्स उघडून बघतो तर त्यामध्ये एक बंदूक ठेवली असते, एक मोठा सुरा ठेवला असतो, त्याचबरोबर एक डायरी असते आणि एक फोटो असतो ज्याचे तुकडे तुकडे केले असतात. त्याचबरोबर त्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट सुद्धा असतो ज्यावर आता गौतमचं लक्ष जात नाही. तर गौतम आधी रिव्हॉल्वर हाती घेतो. त्यानंतर आता ते रिव्हॉल्वर हाती घेतल्यावर गौतम या मनस्विनीची जी डायरी असते ते आपल्या हाती घेऊन बघू लागतो की त्यामध्ये काय लिहिलंय म्हणून, काही मिळतं का पुरावा वगैरे. तर तितक्यात त्याला आता आवाज येतो मनस्विनीचा आणि गौतमच्या हातून आता ठेवण्याच्या गडबडीमध्ये फोटोजचे तुकडे तिथे खालीच पडतात. गौतम आता घाईघाईने बाहेर तर पडतो, पण आता मनस्विनी बाहेर आली असते ते बघून आता गौतमला भीती वाटायला लागते. गौतमची नजर पडते त्या फोटोजच्या तुकड्यांकडे आणि गौतम आता मनात विचार करू लागतो आणि म्हणतो, अरे देवा, हे फोटोजचे तुकडे तर तिथेच खालीच राहिले. आणि जेव्हा मनस्विनी थोडी दुसरीकडे बघत असते आणि तिच्या कपाटात काहीतरी शोधत असते तितक्यात चान्स बघून आता गौतम परत तिच्या खोलीत जातो आणि पटकन ते फोटोजचे तुकडे स्वतःजवळ ठेवून घेतो आणि मनस्विनीच्या न कळतच धावतच परत जात असतो. पण काय होतं इथे प्रेक्षकांनो, दरवाजाचा जोरात आवाज होतो गौतममुळे. तर तो आवाज ऐकून आता ही मनस्विनी दचकते आणि सगळीकडे बघू लागते. तर बघत राहा प्रेक्षकांनो, आता गौतमने ते फोटोजचे तुकडे आपल्या हाती घेतले असतात आणि ते हाती घेऊन गौतम आता हॉलमध्ये येतो आणि ते फोटोचे सगळे जे तुकडे असतात त्याच्या हाती ते सगळे तो जोडून बघतो. तर त्यामध्ये एक घर बनते ते सगळे फोटोचे तुकडे जोडल्यावर. आणि बघत राहा प्रेक्षकांनो, त्या फोटोज जो घराचा फोटो जो बनतो ना त्यावर घराचं नाव असतं मनस्विनी निवास आणि त्या फोटोतलं घर सुद्धा खूप जुनं असतं. तर कदाचित प्रेक्षकांनो आता हे तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं घर असतं आणि ते मनस्विनीच्या नावावर असतं असं पण होऊ शकतं. पण आता गौतमला हे समजत नाही आणि गौतम विचार करू लागतो की हे घर नक्की कोणाचं आहे असं तो स्वतःला सुद्धा म्हणतो. आणि गौतमला प्रश्न सुद्धा पडतो की पण इने हे असे फाडून का ठेवलेत, ते पण एवढ्या हाय सेक्युरिटीमध्ये, म्हणजे एकदम सेन्सर्स वगैरे लावून. आणि गौतम आता स्वतःचा हात असा आपटतो डायनिंग टेबलवर आणि म्हणतो, काहीतरी ठोस पुरावा सापडलाच पाहिजे या वहिनीच्या विरोधात, सापडत का नाही आहे. पण आता प्रेक्षकांना बघत राहा,
गौतम आता आणखी फुल स्पीडने लागणार आहे मनस्विनीच्या मागे. तर आता इथे गौतम म्हणतो अजून किती दिवस वाट बघायची आहे. आणि त्यानंतर रागातच गौतम ते सगळे जे फोटोचे तुकडे असतात ते घेतो आणि जवळच्याच डस्टबिनमध्ये टाकून देतो, त्याच्याच खोलीमध्ये किंवा हॉलमध्ये. तर बघत राहा प्रेक्षकांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता सकाळी सकाळी साईबाबाच्या मंदिरात गेली असते पूजा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. आणि आता कान्हा पण उठून म्हणजे उठला असतो तो. आणि जी साडीतली एक बाई आहे, तिची जी मुलगी असते ना परी, जी चक्कर वगैरे येऊन पडली होती कालच्या भागात, तर ती परी अशी छान तिच्या आईच्या मांडीवर झोपली असते. तर तिची आई म्हणते थांब तुझ्यासाठी दूध घेऊन येते. आणि तितक्यात आता तिची आई निघून जाते आणि तिकडनं येते सखी, जी पूजा करून आली असते साईबाबाच्या मंदिरातून. तिथे आता दाभाडे मावशी सुद्धा असतात, ते तुळशीला पाणी घालत असतात. आणि कान्हा सुद्धा आता सखीला दुरूनच असा हाय म्हणून हात दाखवतो. तर आता सगळ्यांचं लक्ष असतं जे काही होत आहे त्याकडे. आणि सखी आता परीच्या डोक्यावर अशी हात ठेवते आणि विचारते तिला, बाळा ओके आहेस ना तू आता. तर ही परी आता हो म्हणून मांडो लावते. तर सखी म्हणते तू बरी व्हावी म्हणून मी आताच साईबाबाच्या मंदिरात गेली होती आणि तुझ्यासाठी प्रार्थना केली. आणि बघ तू बरी झालीस सुद्धा. आता सखीला परीला बघून छान वाटत असतं. तर आता बघा काय होतं. आता परी विचारते सखीला की टीचर आय डिड उलटी, तर उलटीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर आता सखी पहिलेच खूप दुःखी असते काल रात्री जे घडलंय त्यामुळे. आणि आता सखी त्या आवाजातच, हळू आवाजातच परीला सांगू लागते की वोमिट म्हणतात. तर परी म्हणते ओके म्हणजे आय डिड वॉमिटिंग. तितक्यात काय होतं, सखी आता लाड करत असते परीचा परत. तिच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आली असतात जे काही काल घडलं त्यामुळे. तितक्यात आता या परीची आई बघून घेते आणि सखीचा हात जोरात अशी ओढते ती आणि सखीच्या हातातलं ताट खाली पडून जातं. आणि ही परीची आई आता सखीला म्हणते की दूर राहा माझ्या पोरीपासून, तुझ्यामुळे माझी पोरगी काल मरता मरता वाचली. आणि तिला धमकी देत आता ही बाई म्हणते खबरदार तिच्या जवळ गेलीस तर. आता हे बघून कान्हा पटकनच समोर येतो आणि दाभाडे मावशी सुद्धा हे बघू लागतात. दाभाडे मावशी सुद्धा समोर येतात आणि हळूहळू करता सगळे चाळीतले लोक आता इथे गोळा होतात. आता इथे सखीला काही समजतच नसतं काय करावं म्हणून. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कामतांच्या घरात सगळेजण आता नाश्त्यासाठी बसलेली असतात. डायनिंग टेबलवर सगळेजण आनंदी असतात. मनस्विनी तिथे आल्यावर पण सगळ्यांचा चेहरा उतरणार आहे. तर तिथे काय होतं, मीनाक्षी छानपैकी असं गाणं गुणगुणत असते आणि परशुराम सुद्धा आता हसत तिच्याकडे बघत असतो. आणि उर्मिला सुद्धा खूप अशी स्माईल वगैरे देऊन तिच्याकडे बघत असते मीनाक्षीकडे. तितक्यात काय होतं, तिथे आता ही मनस्विनी असते आणि सगळेजण आता उठून लगेच उभे होतात, जसं नेहमी यांना करायचं असतं तसंच. आणि त्यानंतर आता ही सरकार म्हणजे मनस्विनी आता आपल्या खुर्चीवर बसते आणि मीनाक्षीकडे बघत म्हणते, अरे वा मीनाक्षी, तू तर मस्त गाणं गुणगुणत होतीस ग. आता मीनाक्षी मान खाली घालते आणि ही मनस्विनी तिला विचारते, काय ग कोणतं गाणं गुणगुणत होतीस. तर काय होतं, इथे परशुराम बसायला जातो. तर ही मनस्विनी त्याला बोट दाखवते आणि उभंच राहायला सांगते. आणि आपल्याला तर माहितीच आहे की गौतम तर काहीच ऐकत नाही, तर गौतम बसूनच असतो. तर आता मनस्विनी परत विचारते, काय ग मीनाक्षी कोणतं गाणं होतं. आणि त्यानंतर मनस्विनी स्वतःच म्हणते, हा तेच गाणं होतं ना, विसरशील खास मला. बरोबर ना मीनाक्षी. तर आता मीनाक्षी मान डोलावून हो म्हणते. तर आता ही मनस्विनी म्हणते तर मीनाक्षी तुला कोण विसरेल कोण नाही विसरणार हे तर मला माहिती नाहीये, पण तुम्ही सगळे एक गोष्ट मात्र नक्की विसरताय. तर परशुरामचा आता डोक्याचा लाईट लागतो आणि तो लगेच म्हणतो मीनाक्षीला, अगं मीनाक्षी तू चाळीत जाणार होतीस काल, अगं तू सखीला बोलली आहेस का. तर आता हे आठवल्याबरोबर मीनाक्षी सुद्धा थोडी घाबरू लागते आणि म्हणते ती आता मनस्विनीला, नाही गेली मी चाळीत. आणि कारण म्हणून आता मीनाक्षी सांगते मनस्विनीला की तिथल्या मुलांना विषबाधा झाली असं मला कळलं म्हणून मी नाही गेली. तर आता ही जी सरकार असते ही म्हणते आता मीनाक्षीला, पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाही, आणि दुसरी म्हणजे मुलांना विषबाधा रात्री झाली होती आणि मी तुला कधी जायला सांगितलं होतं, सकाळी. आणि पुढे आता ही मनस्विनी म्हणते की ठीक आहे तू एकदाची गेली नाही, पण तू फोन तर करू शकली असती ना तिला, सखीला, किंवा तू व्हिडिओ कॉल करू शकली असती. आणि आता ही मनस्विनी परशूकडे बघते आणि म्हणते बरोबर बोलतेय ना मी. तर परशुराम आता मान डोलावतो आणि म्हणतो हो सरकार. तर बघत राहा प्रेक्षकांना, आता मीनाक्षी इथे ततपप करू लागते, तिला काही सुचत नसतं की मी काय बोलू म्हणून, काय उत्तर देऊ. तर इथे आता मनस्विनी म्हणते हो का बरं, क ख ग झाली का बाराखडी तुझी. तर मनस्विनी इथे आता हसते आणि ती कोळ्यात बोलते. तर मनस्विनी म्हणते सगळ्यांना, काय ना दिवस उजाडला की माणसांना असं वाटतं की रात्र संपली आहे. थोड्या वेळासाठी का होईना पण माणसं अंधाराला विसरतात. म्हणजे हिचं म्हणणं असतं की ही अंधार आहे. मनस्विनी याचा रेफरन्स ती सगळ्यांना देत असते. आणि पुढे मनस्विनी म्हणते पण अंधार ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी अगदी हजर असतो. तर बघत राहा प्रेक्षकांनो, इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि एकोमागो एक सगळ्या ज्या बाया असतात त्या सखीला खूप बोलू लागतात. तर त्यातली एक बाई म्हणते, म्हणजे सानप काकांची जी बायको असते ती, की तूच गोळा खायला दिलास, आम्ही तर नाही म्हणत होतो, तुझ्यामुळेच झालं सगळं, तू जर आमच्या मुलांना बर्फाचा गोळा दिलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं, आणि तू सुद्धा तुझ्या आई सारखीच झाली आहे. तर आता सखीला काही समजत नसतं काय चाललंय म्हणून, आणि तिच्या डोळ्यात आता पाणी येतं. तर परीची आई आता सखीला म्हणते, तुला काय लाज वाटते की नाही, निघून जा इथनं, काय बघत बसलीये तू आता.
तर आता सखी सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते प्लीज थोडं शांत व्हा ना तुम्ही, माझं ऐकून तर घ्या. तर परीची आई म्हणते नाही, काय ऐकून नाही घेणार तुझं आता. तर आता कान्हा म्हणतो अहो त्यांना बोलू तर द्या तुम्ही, त्यांचं म्हणणं काय निदान ते तरी ऐका. तर आता चाळीतल्या सगळ्या बाया आता कान्हाकडे आश्चर्याने बघू लागतात. तर आता सखी म्हणते हवं तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. आणि सखी आता सगळ्यांसमोर साईबाबांची शपथ घेऊन म्हणते की मी साईबाबांची शपथ घेऊन सांगते मी खरंच नाही केलंय हे सगळं. आणि आता दाभाडे मावशी सुद्धा सगळ्या बायांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात हे बघा शांत व्हा, माझा सखीवर पूर्ण विश्वास आहे, ती खरंच बोलते नेहमी. आणि आता किरण सुद्धा भाग घेतो आणि म्हणतो बरोबर आहे, ती असं का करेल, ती आपलीच सखी आहे ना. पण आता इथे कोणत्याच बायांचा विश्वास बसत नसतो. तर इकडे आता काय होतं, मनस्विनी तिच्या घरच्यांना सगळ्यांना म्हणते की सरकार आहे मी, तुम्ही हे सगळं विसरत चालले आहेत. आणि ही चक्क परशुराम आणि मीनाक्षीची बॅग पॅक करून देते. तर काय होतं, ही मनस्विनी म्हणते की तुमच्या सगळ्यांना माझी भीती वाटणं बंद झाली आहे. अगं मीनाक्षी तूच काय, तुम्ही सगळेच मला सिरियसली घेतच नाही आहात. मला उलटून बोलणं, माझे ऑर्डर्स न पाळणं, काय ना हे सगळं सहज झालंय तुमच्यासाठी. हे सगळं आता बंद झालं पाहिजे. आणि त्यानंतर आता ही जी मनस्विनी असते ही परशुरामकडे बघते आणि म्हणते झालं पाहिजे नाही, केलं पाहिजे आणि आता मी ते करणार. आता कोणाला काही समजत नसतं तितक्यात ही मनस्विनी संदीपला आवाज देते आणि संदीप आता 2 मोठ्या मोठ्या ट्रॉली बॅग घेऊन येतो, ज्यामध्ये आता या मीनाक्षी आणि परशुरामचं सामान, सगळं जे सामान असतं ते भरलं असतं. तर आता त्या बॅग्सकडे बघितल्याबरोबर आता परशुराम म्हणतो अरे ह्या तर माझ्या सुटकेस आहे. तर मनस्विनी म्हणते बरोबर आहे, तुझं आणि मीनाक्षीचं सामान आहे यात. पुढच्या 10 मिनिटात मी तुमचं अकाउंट फ्रीज करत आहे आणि आताच या क्षणी हे घर सोडून निघून जायचं. आता हे ऐकून सगळ्यांना तिथे धक्का बसतो आणि लगेच आता परशु सरकारजवळ जातो आणि म्हणतो नाही सरकार. आणि परशुराम आता मनस्विनीच्या हातापाया जोडू लागतो आणि म्हणतो सरकार हवं तर मी तुमच्या हाता जोडतो, वाटलं तर पाया पण पडतो, पण प्लीज सरकार असं करू नका. प्लीज सरकार आमची चूक पदरात घ्या आणि वाटलं तर तुम्हाला जे हवी ते आम्हाला शिक्षा द्या. तर बघत राहा प्रेक्षकांना आता शिक्षा काय देणार आहे मनस्विनी. तर परशु सोबत आता मीनाक्षी सुद्धा हात जोडते मनस्विनी समोर आणि म्हणते सरकार प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका. पण इथे काय होतं, आता मनस्विनी उठून उभी होते आणि म्हणते मी जी शिक्षा देईल ते फक्त मीनाक्षीने भोगायची, कारण चूक सुद्धा तिनेच केली आहे. तर आता परशु लगेच म्हणतो हो हो चालेल, भोगेल ना ती शिक्षा, आता यांना या घरात राहायचं असतं म्हणून हे काहीही करतात. तर मीनाक्षी तयार नसते, पण आता परशु म्हणतो नाही नाही ती तयार आहे, करेल ती. तर मनस्विनी म्हणते ठीक आहे, तर मग आता मी जे सांगेल ते हिला करावं लागेल. काय ग तयार आहेस ना तू मीनाक्षी. तर आता ही मीनाक्षी घाबरतच म्हणते मनस्विनीला काय शिक्षा देणार आहात. आणि मनस्विनी आता खूप हसत असते आणि स्माइल करतच आता ही मीनाक्षीकडे बघते आणि समोर ठेवलेला ज्यूस पिते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सगळेजण आता या बायकांना समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर इथे आता जानू सुद्धा म्हणते ओ तुम्ही काय करतात सगळ्या काकू, आपण किती दिवसापासून सखीला ओळखतो ना, मग ती का करल असं, हे बघा माझं ऐका, तिची काहीच चूक नाहीये. आणि दाभाडे मावशी सुद्धा म्हणतात मुळात तिच्यावर असे आरोप करणं हे बरोबर नाहीये. तर आता सगळ्या बाया रागात बघत असतात, त्यामुळे आता दाभाडे मावशी म्हणतात नाही म्हणजे जे झालं ते वाईटच झालं, पण त्यासाठी तुम्ही तिला जबाबदार का ठरवतायत, का माझ्या सखीला इतकं हे करतायत तुम्ही. तर त्यातली आता एक बाई म्हणते नाही ही सखीच जबाबदार आहे या सगळ्याला आणि तिनेच केलंय, हे मुद्दाम केलंय तिने. आणि आता परिचय चक्क या सखीला म्हणते आम्ही तर नको म्हटलं होतं गोडा खायसाठी, फक्त इंग्लिश शिकवायचं आणि या सगळ्या मुलांना आपल्या बाजूनं करायचं, यासाठी या सखीने पैसे काढले, पण हिने तर गोळा खाऊ घातला आणि म्हणूनच आता हे सगळं झालं, हिने मुद्दाम केलंय. त्यातली आता एका मुलाची दुसरी जी बाई असते ती सुद्धा म्हणते की खरंच बाई नशीब आपल्या मुलांना काही झालं नाही. आणि ही सानप काकांची बायको म्हणते की आता आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, या सखीने आत्ताच्या आता ही चाड सोडून जायची. आणि सगळ्या बाया आता सखीच्या विरोधात होतात आणि सगळेजण तिला म्हणतात चाड आत्ताच्या आता तू सोडून जा. तर काना सगळ्यांना गप्प बसवतो आणि म्हणतो 1 मिनिट, तुम्ही हे जे काही आरोप करतायत ना तिच्यावर, हे मला अजिबात मान्य नाहीये. मी तुमच्यातला एक जरी असलो ना तरी मी माझ्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी त्यांचा नवरा आहे म्हणून नाही, तर त्या खऱ्या आहे म्हणून. तर बघत राहा प्रेक्षकांना, इथे आता मीनाक्षी येणार आहे. तर इथे काय होतं, सखी सगळ्यांना म्हणते तुम्हाला जर पटत नसेल ना, मी खरंच हे नाही केलंय, तुमच्या हाता जोडते मी, हवं तर मी तुमच्या पाया जोडते, पाया पडते मी तुमच्या. आणि सखी आता त्या बायांच्या पायाशी पडायला जाणार तितक्यात आता मीनाक्षीचा आवाज येतो आणि मीनाक्षीची एंट्री होते इथे. आणि मीनाक्षी म्हणते थांब सखी. आता सगळेजण आश्चर्याने बघू लागतात की मीनाक्षी इथे कशी काय आली. आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष मीनाक्षीकडे असतं आणि मीनाक्षी म्हणते सखी तुला कोणाचीही माफी मागायची गरज नाहीये, खरा गुन्हेगार कोण आहे हे मी सांगते. आणि सगळेजण आता या मीनाक्षीकडे बघत असतात आणि हिचं बोलणं ऐकत असतात. तर इथे काय होतं, मीनाक्षीला एकदम तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं आणि फ्लॅशबॅक आठवतं. तर जी शिक्षा या मनस्विनीने म्हटली होती ना, ती शिक्षा जी आता मीनाक्षीला देणार आहे, तर मीनाक्षी आणि परशुला ती खोलीत बोलवते. आणि बघत राहा प्रेक्षकांना, आता ही मनस्विनी म्हणते मीनाक्षीला की मीनाक्षी तुझी शिक्षा म्हणून त्या चाळीतल्या विषबाधा प्रकरणाची जी जबाबदारी आहे ती तू घेणार.
तर आता हे ऐकून मीनाक्षी खूप रडते, सरकारच्या पाया पडते आणि म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना सरकार, मला मूल नाही आहे, त्यामुळे मला लहान मूल खूप आवडतात. प्लीज सरकार असं नका करू, इतकी मोठी शिक्षा मला नका देऊ. आता परशूला सुद्धा त्रास होत असतो हे बघून, पण त्याच्या हाती आता काहीच नसतं. तर मनस्विनी म्हणते की नाही, तुला तर हे करावंच लागेल, कारण सरकार काय करू शकते हे तुमच्या लक्षात राहायलाच हवं. भीती कमी झाली ना तुमच्या मनात माझ्याविषयी, ती जिवंत राहावी म्हणून मी हे सगळं करते. तर आता मीनाक्षी इथे खूप रडते, गिडगिडावते, पण मनस्विनी काय ऐकत नाही आणि मनस्विनी तिला म्हणते, आत्ताच्या आता तू इथून जायचं आणि विषबाधा प्रकरणाची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आणि त्यांना सांगायचंच की तुला मूल नाही आहे म्हणून तू हे सगळं केलंस. आणि हे जेव्हा त्या चाळीतल्या मुलांच्या आयांना कळेल, तेव्हा त्या ज्या काही शिवा श्राप देतील ना तुला, ते बघायला जाम मज्जा येणार आहे. बरोबर बोलतेय ना मी परशू, असं आता ही मनस्विनी परशूला म्हणते. तर परशुराम आपली मान खाली टाकतो. तर बापरे, हिचे विचार खरंच खूप वाईट असतात, हिला कर्माची शिक्षा कदाचित लवकरच मिळावी अशी आता माझी सुद्धा इच्छा आहे. तिथे काय होतं, मीनाक्षी हातपाय जोडते, तर आता मनस्विनीने जे आपले पाय टेबलवर ठेवले असतात त्या पायाने आता ती मीनाक्षीला धक्का मारते आणि तिथून निघून जाते. तर आता हे सगळं इथे मीनाक्षीला आठवतं चाळीत आल्यावर आणि मीनाक्षी आता सगळ्यांसमोर कबूल करते आणि सांगते की त्या गोड्यावाल्याला केमिकल घातलेले रंग मीच दिले होते आणि त्याला मीच पाठवलं होतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्या आता चाळीतल्या बाया आणि सखी मीनाक्षीला खूप बोलणार आहे, तिची इथे चूक नसताना सुद्धा. आणि सखी आता म्हणते, काकू म्हणजे मी चाळीतून बाहेर येण्यासाठी, त्या बंगल्यावर परत येण्यासाठी तू हे सगळं केलंस, लाज वाटू दे वगैरे सगळेजण हिला आता खूप बोलत असतात. आणि आता काना सुद्धा ठरवतो की चाळीतल्या मुलांच्या जीवावर इनी बेतवली आहे सरकारने, म्हणून आता लढाई डायरेक्ट कानाची सरकार सोबत आहे, ते पण पर्सनल लढाई. आणि त्याचबरोबर इथे गौतम परशुराम समोर त्या मनस्विनीचे खरे डोळे रिव्हील करणार आहे. तो तिच्या डोळ्यात फूक मारून तिचे लेन्स खाली पाडून सगळ्यांना दाखवणार आहे. तर बघूया प्रेक्षकांना येणाऱ्या भागात काय होणार आहे. होपफुली आता पुढचे भाग चांगले असतील. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुमची मतं मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.